हाय गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इंट्रोडक्शन टू कम्प्युटर नेटवर्क. फर्स्ट, कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. अ कम्प्युटर नेटवर्क ऑर सिम्पली अ नेटवर्क इज अ कनेक्शन ऑफ कम्प्युटर and other hardware interconnected by communication channel that allow sharing of resource and information. When one process in one device is able to send, receive data to from one process residing in a remote device, the two devices are said to be networked. बघा, कम्प्युटर नेटवर्क म्हणजे जेव्हा दोन कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करून त्यांच्यामध्ये फाईल शेअरिंग, डेटा शेअरिंग, कम्युनिकेशन शेअरिंग, रिसोर्स शेअरिंग त्या ठिकाणी केलं जातं तेव्हा त्याला कम्प्युटर नेटवर्क असं म्हणतात. दोन कम्प्युटरमध्ये फाईल आणि डेटा जो ट्रान्सफर केला जातो तेव्हा त्याला फाईल शेअरिंग असं म्हणतात. कम्प्युटरशी रिलेटेड हार्डवेअर आहे, मग ते प्रिंटर असेल, स्कॅनर असेल, हे नेटवर्कमध्ये उपस्थित जे काही अन्य कम्प्युटर आहे त्यांमध्ये शेअर केलं जातं तेव्हा त्याला रिसोर्स शेअरिंग असं म्हटलं जातं. बघा, दोन कम्प्युटर एकमेकांना जोडून त्यांच्यामध्ये रिमोट कनेक्शन केलं जातं. इन शॉर्ट त्याला आपण काय म्हणू शकतो, कम्प्युटर नेटवर्क असं म्हणू शकतो. तर बघा, विविध ठिकाणी असलेले जे काही विविध कम्प्युटर आहे त्यांच्या जी काही प्रणाली आहे त्यांच्यामध्ये परस्पर कनेक्शन होतं त्याला कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलं जातं. कम्प्युटर नेटवर्क प्रामुख्याने आपल्याला टिपिकल वायर्ड नेटवर्क आणि वायरलेस नेटवर्क अशा पद्धतीने बघायला मिळतं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे टिपिकल वायर्ड नेटवर्क, की जे काही कम्प्युटर असतील, PC असतील, ते नेटवर्क राउटरला त्या ठिकाणी वायरच्या अंडर जोडले जातात. प्रिंटर असेल, नेटवर्क राउटर असेल किंवा PC असेल, ते एकमेकांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी वायरचा उपयोग केला जातो, म्हणून त्याला टिपिकल वायर्ड नेटवर्क असं म्हटलं जातं. आणि जो सेकंड आहे तो वायरलेस नेटवर्क आहे. तर त्यामध्ये बघा, की जे काही कम्प्युटर असेल, PC असेल किंवा राउटर असेल, ते एकमेकांना जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वायरचा त्या ठिकाणी वापर केला जात नाही. त्या ठिकाणी वायरलेस माध्यमातून ते कनेक्शन एकमेकांना जोडलं जातं. जे काही कम्युनिकेशन आहे ते वायरलेसच्या माध्यमातून केलं जातं, म्हणून त्या ठिकाणी त्याला वायरलेस नेटवर्क असं म्हटलं जातं. डेफिनेशन आहे त्यामध्ये फर्स्ट आहे अ ग्रुप ऑफ कम्प्युटर कनेक्टेड इन अ सेम फॅशन इन ऑर्डर टू शेअर रिसोर्स इज कॉल्ड ॲज कम्प्युटर नेटवर्क. आणि सेकंड आहे अ कनेक्शन ऑफ ॲटोनॉमस कम्प्युटर इंटरकनेक्टेड बाय अ सिंगल टेक्नॉलॉजी इज नोन ॲज कम्प्युटर नेटवर्क. टू कम्प्युटर आर सेड टू इंटरकनेक्टेड इफ दे आर एबल टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन. बघा, या दोन्ही व्याख्यांवरून आपल्याला सांगता येईल की कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, की एक स्वतंत्र कम्प्युटर असतं आणि ते तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांशी जोडली जातात आणि माहितीची जी काही देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण करण्यासाठी ते परस्परांशी सक्षमपणे जोडलेले आपणास बघावयास मिळतात. आहे कंपोनंट्स ऑफ नेटवर्क. आपल्याला या ठिकाणी 5 कंपोनंट सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे सेंडर, की ज्याद्वारे जे काही इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, तो सेंड केला जातो, त्याला सेंडर असं म्हटलं जातं. तर बघा, हे जे काही डिव्हाइस आहे हे कॉम्प्युटर असू शकतं, वर्क स्टेशन असू शकतं किंवा टेलिफोन हँडसेट असू शकतो, व्हिडिओ कॅमेरा असेल, या माध्यमातून आपण ती इन्फॉर्मेशन सेंड करू शकतो. हा जो काही डेटा आहे हा रीडेबल फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे आणि तो त्या ठिकाणी कन्व्हर्ट करताना मशिनेबल फॉर्ममध्ये केला जातो. म्हणजे हे जे काही डिव्हाइस आहे ते एका मशीनमधून ज्यावेळेस दुसऱ्या डिव्हाइसमध्ये इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, ट्रान्सफर करत असेल तर तो मशीनच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो आणि त्याला सेंडर असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे रिसिव्हर. सेंडरनी जी काही इन्फॉर्मेशन, डेटा सेंड केलेली आहे ज्या डिव्हाइसला मिळते त्या डिव्हाइसला रिसिव्हर असं म्हटलं जातं. मग हे त्या पद्धतीने बघा, कम्प्युटरच्या माध्यमातून असेल, वर्क स्टेशन असेल किंवा टेलिफोन हँडसेट, टेलिव्हिजन असेल, त्याच पद्धतीने व्हिडिओ कॅमेरा असतील, याच्या माध्यमातून तो डेटा किंवा इन्फॉर्मेशन रिसीव होत असते आणि ही सुद्धा त्या ठिकाणी मशीन फॉर्ममध्ये त्या ठिकाणी पाठवलेली असते, परंतु ती रीडेबल असल्यामुळे ते आपल्याला ह्युमन लँग्वेजमध्ये बघायला मिळते. नेक्स्ट कंपोनंट आहे मेसेज. बघा, जे काही सेंडर आहे तो रिसिव्हरला जी काही इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, सेंड करत असतो त्याला मेसेज असं म्हटलं जातं. मग हा मेसेज फक्त डेटा किंवा इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात नसतो, तो टेक्स्ट असेल, नंबर, पिक्चर, साऊंड किंवा व्हिडिओ असेल, त्याच पद्धतीने ऑडिओ असेल किंवा या सर्वांचं कॉम्बिनेशन असेल, या पद्धतीचा तो त्या ठिकाणी असू शकतो.
कॉम्पोनंट आहे मीडियम. सेंडर ज्याद्वारे रिसिव्हरला इन्फॉर्मेशन किंवा डेटा ट्रान्सफर करत असतो त्याला मीडियम असं म्हटलं जातं. मग हे त्या ठिकाणी ट्विस्टेड पेयर वायर असेल, त्यानंतर कोएक्सियल केबल असेल, फायबर ऑप्टिकल केबल असतील किंवा लेझर असेल आणि त्याच पद्धतीने रेडिओ वेव्ज असतील, यांचा वापर त्या ठिकाणी मीडियम म्हणून केला जातो. त्याच पद्धतीने सॅटेलाईट मायक्रोवेव्ह जे आहे त्याच्या माध्यमातून देखील सेंडरला रिसिव्हर इन्फॉर्मेशन पाठवता येऊ शकते. कॉम्पोनंट आहे प्रोटोकॉल. तर प्रोटोकॉल म्हणजे कम्युनिकेशनसाठी आवश्यक जे काही नियम आहे त्यांचा सेट होय. तर बघा, कम्युनिकेशन करण्यासाठी दोन उपकरणांमधील करारांचे प्रतिनिधित्व करत असते आणि हे प्रतिनिधित्व करणं म्हणजे त्या ठिकाणी प्रोटोकॉल होय. तर बघा, जे काही प्रोटोकॉल आहे त्याच्याशिवाय जे काही दोन डिव्हाइस आहेत त्या एकमेकांना कनेक्ट तर होऊ शकतात, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन घडू शकत नाही. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कम्युनिकेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोटोकॉलची आवश्यकता असते. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर बघा, जापनीज एखादी व्यक्ती आहे ती फ्रेंचमध्ये गेल्यानंतर ती फ्रेंच व्यक्तीला ज्यावेळेस भेटते आणि फ्रेंच भाषा तिला येत नसेल तर त्यासाठी ट्रान्सलेटरची आवश्यकता असते. म्हणजे जो कोणी ट्रान्सलेटर आहे त्याला जापनीज आणि फ्रेंच ह्या दोन्ही भाषा त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. म्हणजे फ्रेंच व्यक्तीला जे काही बोलायचं आहे तो ते ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी जापनीज व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे प्रोटोकॉलचं काम या ठिकाणी या ट्रान्सलेटरसारखं झालेलं आपल्याला दिसून येईल. तर नेटवर्किंगचे काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला बघावयास मिळतात. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा, की जे काही युजर्स सिस्टीम आहे त्यांना सेंट्रलायझेशन डेटाचा फायदा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने ही जी काही सिस्टीम आहे ती एका सोप्या आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केली जाऊ शकते. त्यानंतर बघा, सेकंड आहे नेटवर्कवरील जे काही कम्युनिकेशन आहे ते स्वस्त आणि वेगवान अशा पद्धतीचं असतं. त्यानंतर थर्ड आहे की स्टँड अलोन PCपेक्षा नेटवर्किंग टर्मिनल जे आहे ते सोपं असतं. त्यानंतर बघा, फोर्थ आहे की जे काही प्रिंटरसारखे नेटवर्किंग उपकरणे आहेत ते वापरणं बऱ्याच युजर्सला शक्य झालेलं नेटवर्किंगमुळे आपल्याला बघावयास मिळतं. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे नेटवर्किंग एक लवचिक नेटवर्किंग वातावरण तयार करतं. ऑफिसमधील जे काही कम्प्युटर कनेक्शन आहे त्या कनेक्शनद्वारे कर्मचारी घरी देखील काम करू शकतो. आणि लास्ट आहे की नेटवर्किंगद्वारे त्या ठिकाणी बॅकअपचं कार्य केलं जाऊ शकतं. कम्प्युटर नेटवर्किंगचे काही डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे नेटवर्क जे आहे त्याची योग्य देखभाल करण्यासाठी एखाद्या कौशल्य जे आहे ते आत्मसात करण्यासाठी बराच वेळ लागण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे की कम्प्युटर नेटवर्क जे आहे त्याचं सेटअप करणं त्या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह किंवा आपण त्याला महाग आहे असं म्हणू शकतो. बघा, नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येईल की बहुतेक जे नेटवर्क आहे त्यामध्ये क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर असल्यामुळे ग्राहकांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. कारण केंद्रीकृत जर निर्णय घेतले गेले तर क्लायंटला त्यांचा जो काही कम्प्युटर आहे तो कशा पद्धतीने वापरायचा याबद्दल काही वेळेस मोठ्या प्रमाणावरती अडथळे निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा, नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस सांगता येईल की कोणतंही जे नेटवर्क आहे किंवा कम्प्युटर आहे त्यामध्ये सुरक्षा ही महत्त्वाची असते आणि हॅकर्स जे आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या कंपन्यांचा डेटा चोरण्याचे प्रयत्न करत असतात. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन असेल, डेटा असेल, तो हॅक होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवता येते. त्यानंतर बघा, नेक्स्ट एक मोस्ट इम्पॉर्टंट डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की नेटवर्किंग जे आहे त्या संपूर्ण नेटवर्क जे आहे ते ब्रेकडाऊन होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. आणि एखाद्या वेळेस जर असं ब्रेकडाऊन झालं तर विनाशकारी बिघाड टाळण्यासाठी सर्व्हरची त्या ठिकाणी योग्य काळजी घेणं आवश्यक असतं आणि जर ती घेतली गेली नाही तर त्या ठिकाणी मेजर प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता वर्तविता येते. इम्पॉर्टन्स ऑफ नेटवर्किंग. तर यामध्ये बघा, नेटवर्क हे एखाद्या खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रात दोन्ही संस्थांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असा सोर्स मानला जातो. उद्दिष्ट व ध्येय पूर्ण करण्यासाठी नेटवर्क तयार केले जाते. बघा, वाहतुकीच्या नेटवर्कचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये रस्ते, महामार्ग किंवा रेल्वे आहे हे जर विचारात घेतले आणि यापैकी कोणतंही चॅनल जे आहे ते अचानक अनुपलब्ध झालं किंवा ते बंद पडलं तर अन्न असेल, कपडे किंवा उत्पादने जे आहे त्यांच्या वाटप करण्याची जी काही क्षमता आहे त्यावर आपल्याला मर्यादा पडलेल्या दिसून येतात. त्याच पद्धतीने नेटवर्किंगचा
बाबतीत होत असतं. म्हणजे जर नेटवर्कचा जो काही सोर्स आहे, नेटवर्क जे कनेक्शन आहे ते अचानक जर बिघाड पडला तर त्यावरती डिपेंडंट असणारे जे काही माहितीचे स्रोत असतील ते त्या ठिकाणी तडजोड केली जाण्याची शक्यता असते. तर बघा, एका संगणकावरील जे नेटवर्क आहे म्हणजे जो डेटा आहे तो कधी-कधी आवश्यक असणारा डेटा प्रसारित करण्याचे जे काही साधन आहे ते प्रदान करण्यासाठी संगणक नेटवर्क म्हणजे त्याला आपण कॉम्प्युटर नेटवर्क असं म्हणतो ते तयार केलं जातं. लास्ट पॉईंट आहे नीड ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. बघा, कॉम्प्युटर नेटवर्कची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता भासते. त्यामध्ये फर्स्ट आहे फाईल शेअरिंग. तर ज्या काही आपल्या फाईल असतील त्या शेअर करण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा वापर झालेला दिसून येतो. बघा, 2 किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटरमध्ये फाईल, डेटा किंवा जी काही इन्फॉर्मेशन असेल ती ट्रान्सफर केली जाते तेव्हा त्याला फाईल शेअरिंग असं म्हटलं जातं. म्हणजे आपले जे काही डॉक्युमेंट असतील किंवा विविध इम्पॉर्टंट असणारा जो काही डेटा असेल तर कॉम्प्युटर नेटवर्कच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर बघा, सेकंड आहे हार्डवेअर शेअरिंग. तर हार्डवेअर म्हणजे काय की ज्यांना आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो. मग त्यामध्ये बघा, प्रिंटर असेल, स्कॅनर असेल किंवा CD ROM ड्राईव्ह असतील किंवा हार्ड ड्राईव्ह जे आहे, पेन ड्राईव्ह वगैरे त्यांच्यामधली जी काही इन्फॉर्मेशन असेल ते इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये शेअर करू शकतो. तेव्हा त्याला आपण हार्डवेअर शेअरिंग असं म्हणतो. तर बघा, ह्या हार्डवेअर शेअरिंगच्या माध्यमातूनही आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन शेअरिंग. बघा, विविध ॲप असतात. ते विविध ॲप आपण कॉम्प्युटर नेटवर्कच्याद्वारे शेअर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे युजर कम्युनिकेशन. बघा, जे काही कम्युनिकेशन करायचं असेल तर ते कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला कम्प्युटर नेटवर्कची आवश्यकता असते किंवा त्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये ईमेल असेल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल त्याद्वारे मोठ्या प्रमाणावरती कम्युनिकेशन करता येतं आणि हे सर्व कम्प्युटर नेटवर्कमुळे शक्य झालेलं आपल्यास बघावयास मिळतं. नेक्स्ट आहे नेटवर्क गेमिंग. तर बघा, आपल्याला विविध प्रकारचे गेम या ठिकाणी कम्प्युटर नेटवर्कच्या अंडर बघायला मिळतात आणि त्याद्वारे आपण विविध गेम्स त्या ठिकाणी खेळू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, कम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन, त्यानंतर कंपोनंट्स ऑफ नेटवर्क, ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस, इम्पॉर्टन्स ऑफ नेटवर्किंग आणि लास्ट पार्ट आपण अभ्यासला नीड्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. थँक्यू.